नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आगततंत्राचा नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करतोय, जो की सबस्टन्स ऑफ अब्यूज. आता खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे, पेपरमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. या टॉपिकवरून आपल्याला SAQ विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपल्यासाठी VVIMP चॅप्टर आहे. आता चला सुरुवातीला बघा, यामध्ये आपल्याला पाहायचं आयुर्वेदिक काही कन्सेप्ट पाहिजे, त्यासोबत मॉडर्नचे काही कन्सेप्ट पाहिजे. आता यामध्ये बघा सबस्टन्स ऑफ अब्यूज. आता अब्यूज म्हणजे काय? सबस्टन्स म्हणजे असे पदार्थ जे आपण यूज नाही केले पाहिजे. अब्यूज म्हणजे काय केलं, त्याचा गैरवापर वगैरे होतो, जसं की मद्य म्हणा. तर हे जे काही विविध आहेत ना, त्याला सबस्टन्स ऑफ अब्यूज वगैरे याच्या अंडरमध्ये येतात. आता यामध्ये बघा, पहिले येतं मद्यविष. आता मद्यविष म्हणजे असतं काय, सुरुवातीला समजून घ्या. जे मद्यविष, आता जे काही मद्याला काय म्हटलेलं आहे आयुर्वेदमध्ये, मद्य आणि विषाचे दोघांचे गुण काय म्हटले, समान गुणाचे काय असतं, मद्य आणि विष समान गुणाचं असतं. पण जर पाहायला गेलं मद्याच्या अपोजिट गुणाचं काय असतं, तर ओज असतं. ओज आणि विषाच्या अपोजिट गुणाचं काय असतं, ओज वगैरे. मद्य दोघांचं अपोजिट गुण वगैरे असतं. म्हणजे शरीरामध्ये जर मद्य किंवा ओज दोन्ही जर गेलं, पण त्यांचं काय होतं, त्या दोघांमुळे जो काय आपल्या शरीरातला ओज आहे, तर ओजाची काय होतं, घात व्हायला लागतो, त्यामुळे शरीरात ओज वगैरे कमी होतो. आता बघा, मद्याचे पण यामध्ये अवस्था वेगवेगळ्या असतात. जसं की नॉर्मली बघा, आपण म्हणजे आपण म्हणजे कुठं पाहा ना, तुम्ही पाहू शकता की बेवड्या लोकांचे 3 स्टेजेस असतात. बेवड्या लोकांचे काय असतात, 3 स्टेजेस, 1, 2 आणि 3. आता सुरुवातीचे जे काही बेवडे लोक असतात, म्हणजे ज्यांनी दारू वगैरे पहिले ज्यांनी नॉर्मलमध्ये घेतले, त्यांना सगळं कळतं, सगळे व्यवस्थित असतात, त्यांचं वागणं बोलणं चालणं त्यांना सगळं समजतं, आणि एकदम चांगलं उत्तर देतात. आपण विचारलं की बरोबर उत्तर देतात, म्हणजे काय चुकीचं वगैरे करत नाही. ते हसतात, खेळतात, मजा मारतात. हे पहिल्या ह्याच्यामध्ये येतात. तर हे झाले पहिले फर्स्ट प्रकारचे बेवडे लोक. दुसऱ्या प्रकारचे बेवडे लोक कोणते येतात बघा, ज्यामध्ये मद्याची सेकंड अवस्था, ज्यामध्ये काय होतात, यामध्ये थोडं काय होतं, हे थोडं लोक बोलण्यामध्ये अडखळतात, चालण्यामध्ये अडखळतात. त्यानंतर यांना काही सुधरत नाही वगैरे. त्यानंतर जे काही रात्री केलं असेल ते सकाळी आपल्याला एवढं काही त्यांना आठवत नाही वगैरे. म्हणजे थोडंफार कोणाला बोलले असेल, कोणाला शिव्या दिल्या असेल, किंवा कोणाला काही म्हणले असतील, किंवा फोन लावून कोणाला बेजार केलं असेल, तर हे रात्री त्यांना दिवस झाला की सकाळी आठवत नाही. हे सेकंड स्टेजचे बेवडे लोक, म्हणजे सेकंड मद्याची दुसरी अवस्था. त्यानंतर मद्याची तिसरी अवस्था. तिसऱ्या अवस्थेमध्ये काय होतं, हे लोक प्युअर काय झाले असते, प्युअर म्हणजे काय झालं, शार्ट झाले असते. शार्ट म्हणतो काय, शार्ट काय, ही प्युअर म्हणजे यांना काही सुधरतच नाही, काय झालं काय नाही, डायरेक्ट झोपी जातात. डायरेक्ट काय जातं, हे झोपी जातात, म्हणजे यांना कळतच नाही, प्युअर शार्ट होऊन जातात. हे काय झालं काय नाही, रात्रभर इकडं काय केलं आपण, काय केलं, कुठं गेलो, कुठं नालीत पडलो, कुठं रस्त्यावर पडलो, कोणी आपल्या हाणून गेलं, किंवा कोणी कोणा काय झालं, त्यांना काहीच कळत नाही. 3 नंबरच्या ह्याच्यामध्ये थर्ड स्टेजमध्ये येतात मद्याचे. अशा प्रकारचे मद्याचा आज आपण शिकणार आहे आयुर्वेदमध्ये. त्यानंतर खूप महत्त्वाची इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, तुम्हाला एकदम मजेशीर वेमध्ये सांगतो बेवड्या लोकांची कहाणी. तर चला सुरुवात करूया. आता बघा, मद्य म्हणजे काय, मद्याची परिभाषा आपण एकदम इंटरेस्टिंग वेमध्ये हे सगळं काही पाहणार आहे. सगळ्यांना ज्यांना श्लोक पाठ होत असेल त्यांनी श्लोक पाठांतर करा, ज्यांना श्लोक नाही पाठ होत त्यांनी एक्सप्लेनेशन जरी त्यांना ठेवलं तरी सफिशियंट आहे. आता बघा, मद्य परिभाषा काय म्हटलंय की मद्य परिभाषा बुद्धी लोंपती यदि द्रव्यम मदकारी तद उच्यते तमगुण प्रधानमच यथा मद्यसुरा अधिकम. तर अशा प्रकारे हा श्लोक आलाय. म्हणजे यामध्ये काय म्हटलंय, जो की ज्या द्रव्यांमध्ये तमगुणच्या प्रधानतेमुळे बुद्धीला विभ्रम पडतो, म्हणजे बुद्धीला विभ्रम करण्याची शक्ती असते, बुद्धीला विभ्रम पडतो किंवा बुद्धीला विभ्रम करण्याची शक्ती असते, त्या द्रव्याला मदकारी असं म्हटलंय किंवा मद्य असं म्हटलंय. म्हणजे ज्या द्रव्यामध्ये तमगुणच्या प्रधानतेमुळे बुद्धीला काय विभ्रम करण्याची शक्ती असते, त्या द्रव्याला काय म्हटलं जातं, मदकारी किंवा मद्य असं म्हटलं जातं. उदाहरण काय आहे, मद्य, सुराई इत्यादी याचे काय विविध याचे एक्झाम्पल वगैरे दिले. त्यानंतर आपण बघूया मद्याचे गुण. आता मद्याचे गुणांचा हा श्लोक आलाय, ज्यांना ध्यानात होते त्यांनी पाठ करा. आता यामध्ये काय म्हटलंय बघा, की बघा, शोकार अतिर्भयो उद्वेग नाशिनी या महाबला या प्रीतिर्या रीतिर्या वागया पुष्टिर्या निवृत्ती. तर अशा प्रकारे हा आचार्य चरक यांनी चिकित्सांचा श्लोक दिलाय. आचार्य चरक काय म्हणतात, जे काही बेवडे लोक आहेत, जेवढे शॅट झाले, म्हणजे घेऊन क्वार्टर वगैरे म्हणून शॅट झाले, तर त्यांच्यामध्ये काय गुण आपल्याला पाहायला मिळतात, ते आचार्य चरक यांनी काय केलं, डिफरन्शिएट केलंय. आता काय म्हटलं बघा, शोक अतिर्भयो उद्वेग नाशिनी. म्हणजे हा जो काही मद्य आहे तो काय करतो, शोक अतिभयो उद्वेग नाशिनी. ह्यांचं शोक म्हणा, अतिभय म्हणा, एखाद्यामध्ये खूप भेकड असेल, एखाद्यामध्ये उद्वेग असेल, तर ह्यांचं काय करते, नाश करते. एखादा नाराज झाला असेल, खूप डिप्रेस आहे, त्यामुळे पाहिलं असेल ना, एखादा नाराज असेल लगेच जातो लगेच हॉटेलवर वगैरे लगेच घेतो बाबा, लगे हे देगी बत लगे प्रीती. तसं नाही बरं काय, असं नाही म्हणण्याचा अर्थ. पण तो काय करतो, शोक असेल त्याला काही असेल तर लगेच काय होतं, अतिर्भय, त्यामध्ये भय असेल, त्यात उद्वेग वगैरे असेल, त्यांचा नाश करणार आहे या महाबला. आता तुम्ही पाहिलं असेल, एखादा जो माणूस जो क्वार्टर मारे शर्ट झालो, तो काय करतो, खली संघ फाईट घ्यायला तयार होतो. म्हणजे खलीला तर आता बघतोच, म्हणजे खली काय माया पुढे. एकदम लुकडा जरी माणूस असला, खली जरी 8 फुटाचा असला आणि हा माणूस 4 फुटात जरी असला, तरी खली संघ भेटणं युद्ध करला. का बरं, तर हा मद्याचा गुन्हे माणसामध्ये काय होतं, तो महाबली म्हणून त्याला असं वाटतं. त्यानंतर काय म्हटलं, या प्रीतिर्या, त्याचं जो मन आहे, तर मन प्रसन्न होतं. रीतिर्यामध्ये काम वासना काय होते, जागृत होते. वागया म्हणजे काय होतं, तो काय म्हणता, जर मुक्का जरी असते त्याने हुलग्याचे काय म्हणतात, आपले हुलग्याचे जरी हुलग्याचे काय म्हणतात आपल्याकडे, काय म्हणतो, हुलगा वगैरे खाल्लं असं हुलगच म्हणतात. हुलगा वगैरे खाल्लं माणूस मुक्का होता, असं
म्हणायचे बरं का जुनी गावाकडे, एक म्हणे हुलका वगैरे खाऊन बसला काय, म्हणजे काय होतं तो मुक्का वगैरे झालाय का असं बोलत नाही वगैरे. तर ते काय होतं, एखाद्या माणसाला जर क्वार्टर मारून शॉट केलं तर तो असं मिठ्ठू होणे पटपट पटपट बोलायला लागतो. पाहिला असेल तुम्ही, एखाद्या मारून क्वार्टर मारून शॉट झालं की तो आपल्यापाशी येणार, ऐक ना ऐक ना, मग त्याची स्टोरी सांगायला लागणार, तिने असं केलं, ह्याने तसं केलं, मग ती अशी होती, मग ती मला धोका देऊन पळली. म्हणजे ते सांगायला एक म्हणणेच काय जस्ट फनी वेमध्ये की ते काय तो वाघ आहे म्हणजे काय माणूस मिठ्ठू आणि पटपट बोलला होतो. नंतर पुष्टिर्या म्हणजे काय शरीराची पुष्टी वगैरे होती. त्यानंतर काय म्हणतोय की निवृत्ती. आता निवृत्ती म्हणजे त्याला काही एखाद्या चिंता वगैरे असेल ते वगैरे असेल, की शरीरामधले जे काही त्याला ताण वगैरे असेल ते असेल, त्या सगळ्यापासून त्याची निवृत्ती वगैरे होऊन जाते. अशा प्रकारे मद्याचे गुण आचार्य चरक यांनी आपल्याला दिले. ध्यानात ठेवा. आता यामध्ये काय म्हटलं बघा, मद्य सेवनाने भय, शोक एवं उद्वेग वगैरे नष्ट वगैरे होतो, जे सांगितलं नाशिनी वगैरे. त्या व्यक्ती स्वतःला महाबली अनुभव करतो वगैरे, मन प्रसन्नतेचं राहतं, काम वासना जागृत होते, त्याच्यामध्ये वाक प्रकृतीची त्याच्यामध्ये वृद्धी होते, वाक जी काही शक्ती, वाक शक्ती म्हणजे बोलण्याची शक्ती त्यामध्ये वृद्धी होते, शरीराला पुष्ट होतं आणि व्यक्ती आपल्या चिंतनापासून काय होतं, मुक्त अनुभव करतो. पण त्यामध्ये जे काही चिंतन वगैरे असेल, त्यामध्ये चिंता असेल किंवा त्याचं काही सेन्सेस वगैरे असेल त्यांच्यापासून काय होतं, तो निवृत्ती होती त्याची, तो त्यापासून दूर होतो. त्यानंतर काय म्हटलं, हा श्लोकसुद्धा ध्यानात ठेवा तुम्ही. ह्यामध्ये आणखी जे काय आहे तर ह्यामध्ये मध्याचे आणखी गुण दिले काय, मध्य मोह भम शोक क्रोध मृत्यूचे संश्रित. हा त्यानंतर काय म्हटलंय, स उन्माद मद मूर्छाया साप स्मार म्हणजे अपस्मार म्हटलंय, जे काय अपतानक आहात. अशा प्रकारे आपल्या इथं त्याला गुण दिले. तर मध्य मोह म्हणजे मध्याचे गुण काय म्हटले, मोह भय शोक क्रोध मृत्यू संश्रिता, त्यामध्ये संश्रिता वगैरे असे प्रकारे म्हटले की एवढे वगैरे मोह भय शोक क्रोध आणि मृत्यू वगैरे असं म्हटले. त्यानंतर काय म्हटलं, उन्माद वगैरे म्हटलं. त्यानंतर मद वगैरे म्हटलं. त्यानंतर मूर्छा वगैरे म्हटलंय. त्यानंतर काय म्हटलंय पुढं बघा, अपस्मार, अशा प्रकारे अपस्मार म्हटलंय. त्यानंतर अपतानक, त्यानंतर अपतानक वगैरे हे सगळे आपल्याला काय दिले, मध्याचे गुण दिले, मोह शोक भय क्रोध मृत्यू मद. त्यानंतर इथं मूर्छा करा, इथं एक मिनटं, इथं मूर्छा वगैरे करून घ्या, तुम्हाला कळायचं नाही. मूर्छा वगैरे ओके झालं, मूर्छा. त्यानंतर उन्माद अपस्मार आणि अपतानक हे सगळे काय मध्य आश्रित असणारे गुण वगैरे आहे, आणि हेच गुण दोष वगैरे उत्पन्न शरीरामध्ये करतात. हे झाले आपले मध्याचे गुण. आचार्य चरक यांनी काय मध्याचे डिस्क्राईब केलं की बेवडे लोक काय कसं काय आहे त्यांनी. त्यानंतर आपल्याला दुसरा श्लोक तुम्ही हे सुद्धा ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर मध्याच्या अवस्था. आता 3 टाईपचे मध्य म्हणजे 3 टाईपचे तुम्हाला म्हटलं ना की बेवडे लोकचे कंडिशन असतात, की पहिलेवाले बेवडे लोक, सेकंडवाले बेवडे लोक आणि थर्डवाले. पहिले स्टेजचे बेवडे लोक असतात, त्यामध्ये ते दारू वगैरे पहिले नाचतात गातात झुमतात, दारू की बोतल में दारू में ऐसी नशा, एक बार जिसने थोड़ी सी पीली बेहोश हो गया. तर झूम 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 झूम, तर ते जे म्हणतात ना ते झूम 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 झूम, मला ते फर्स्ट स्टेजमध्ये येतात बरं का. हसतात खेळतात उड्या मारतात मस्त धिंगाणं करतात, ते फर्स्ट स्टेजमध्ये आले. सेकंड स्टेजवाले कसे असते, कबीर सिंगमध्ये थोडे येतात बरं का. ते काय करतात, थोडे वाजाचा विघात झाला असतो, थोडे नाराज वगैरे असतात. ते काय करतात, त्यांनी काय केलं रात्री त्यांना दिवस आठवत नाही, कोणाला काय फोन लावतात, बेजार करते, रात्रभर आपले दुःखात खाता दुसरा सांग घालतात, आणि सकाळी उठल्यावर त्यांना काय आठवत नाही काय झालं काय नाही. ते सेकंड स्टेजमध्ये येतात, त्यांच्या म्हणजे ते काय स्मृती आणि बुद्धीला काय समजत नाही रात्री काय झालं काय नाही, आणि ते काय होतात, ते नाराज वगैरे असतात थोडेफार, त्यांना काही कळत नाही वगैरे. तर आणि ह्या दुसऱ्या कंडिशनमध्ये काय होतं, त्यांचा ओज येतो, ओजाला थोडं काय होतं, विघात व्हायला म्हणजे विकृती व्हायला निर्माण होते. आणि जो थर्ड स्टेजचा असतो तो प्युअर माणूस शॅट झाला असतो, क्वार्टर मारून फुल मारून तो प्युअर शॅट झाला असतो. शॅट झाला म्हणजे काय, त्याला काहीच कळत नाही काय झालं काय नाही, तो कुठं पडला काय म्हटलं, कोणी त्याला पेण्याच्या नशेत कोणी मारून बी गेलं त्याला काही कळत नाही, बेशुद्ध होऊन जातो, तुम्ही झोपी जातो त्याला काहीच कळत नाही. रस्त्यावर तुम्ही पाहतात ना, एकदम टाईट होऊन जातात, रस्त्याच्या आजूबाजूला पडलेले, कुठं पडले, गटरापाशी पडले, कुठं पडले, काय जिंदगानी त्यांची, इकडं पडले तिकडे पिऊन एकदम शॅट झाले, कुठं पडले त्यांना कोणी विचारित नाही काय नाही. उन्हातानच एवढं ऊन पडतंय, त्या रस्त्याच्या बाजूला पिऊन शॅट झालंय, त्याला उन्हाचा काही मेळ लागत नाही. तिसऱ्या कंडिशनमध्ये येणार आहे ती मध्याच्या अवस्था आहे. समजलंय, सांगण्याचं वेळ कसं फनी आहे, ध्यानात ठेवा. पहिल्यामध्ये नाचतात खातात आवड्या हाणतात मस्त मरतात, दुसऱ्यामध्ये कसे असतात ते करतात, म्हणजे त्यांना थोडा सेन्सेस वगैरे असतं, पण काही भाग विसरून जातात. थोडंफार ते बोलताना अडखळतात, थोडं म्हणजे म्हणतात की काय बोलता दुसराच भटकतात, किंवा बोलता ते त्यांना कळत नाही काय बोला, सुधरत नाही, चालताना सुधरत नाही. ते असं काय केलं त्यांना सकाळी आठवत नाही, बऱ्याचशा गोष्टी थोड्या आठवत नाही. तर ते सेकंड स्टेजच्या अंडर येतात. आणि थर्ड स्टेजवाले प्युअर कसे असते, शॅट झालेले राहते, त्यांना काही कळत नाही, आणि प्युअर शॅट होऊन गेलं ते, की झोपी गेलं त्याला सकाळी डायरेक्ट कळतं की यार काल काय झालं काय नाही. मग तर समजायला होतं तुला धिंगाण घातलं रे बाबा, तो गल्लीत धिंगाण घातला, 4 लोकांना उचलून तुला गटारात नेऊन फेकून दिलं. तर अशा प्रकारे होते मध्याच्या अवस्था. 3 ध्यानात ठेवा की शरीरामध्ये मद्याची मात्रा वाढता. त्याचबरोबर पुढील लक्षणे म्हणजे जे आहेत पुढील प्रमाणे ते जे काही 3 अवस्था सांगितल्या, म्हणजे शरीरामध्ये जर मद्य आपण कंटिन्यू सेवन करत गेलं
तर सेवन करता करता आपल्या शरीरामध्ये 3 स्टेजेस होतात, एक पासून दुसरी, दुसरीपासून तिसरी, अशा 3 स्टेज बॉडीमध्ये क्रिएट होतात. आता प्रथम अवस्था, आता प्रथम अवस्थेमध्ये काय म्हटलंय, प्रथम अवस्थेमध्ये ओज जो आहे तो विघात न करता एवं व्यक्ती आनंदित वगैरे होतो, वाद्यगीत वगैरे हसणे, वाद्यगीत तो गाण्याचा आनंद घेतो, म्हटलं झुम 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 झुम, तो म्हणलं ना तसं तशा प्रकारे होतं. ते त्यांना हसतो, खेळतो, उड्या मारतो, मजाक करतो, हे त्याची प्रवृत्ती वगैरे होते. त्यानंतर दुसरं काय होतं, त्यानंतर आणि काय म्हटलं, प्रथम अवस्थेमध्ये व्यक्तीची जी काही बुद्धी आणि स्मृती नष्ट वगैरे होत नाही, त्याला काय जे आठ केलं तर सगळं आठवतात. काही काही जर विद्यार्थी काय करतात बघ का, आपले विद्यार्थी बरं का, ते काय करतात, पेपर सीझनमध्ये मस्त टाकून येतात, एक म्हणजे थोडं थोडं टाकून येतात आणि अभ्यास करायला बसतात. का बरं करतात, की जास्तीची असते बरं का, तुम्ही करू नका असं नाही म्हणत, म्हणजे तुम्ही करू नका असं म्हणत नाही बरं मी, म्हणजे तुम्ही करता लोक मी मग सांगण्याचं काय की असे असतात बरं का, ते काय करतात पेपर सीझनमध्ये थोडी टाकतात बरं का, जास्तीची कंडिशन असते, मग अभ्यासाला बसतात, रात्र अभ्यास करतात वगैरे, मग त्याच्यानुसार पेपरमध्ये पण मग तेच होतं. जास्त जर झाले तर पेपरमध्ये मग काहीचे काही लिहून येतात आणि डायरेक्ट मग धिंगाणा होऊन जातो बरं का. तसं काही करायचं नाही बरं का, सांगण्याच वेळ काय असं प्रकार तुम्ही ध्यानात ठेवा. अशा कंडिशन असतात. प्रथम अवस्थेमध्ये ओझ्याचा नाश वगैरे विघात वगैरे होत नाही, मनुष्य कसा आनंदित होतो, मस्त गाण्यावर वगैरे वाद्य घेतात, तो नाचतो, हसतो, बोलतो, मजाक करतो, अशा प्रकारे त्याची प्रवृत्ती वगैरे असते. व्यक्तीची बुद्धी आणि स्मृती यामध्ये नष्ट कुठे होत नाही आणि इंद्रियांना सुद्धा सगळे विषय वगैरे ग्रहण करण्यास समर्थ असतो. त्याला कोणी काय बोललं सगळं आठवत वगैरे असतो आणि तो म्हणजे एकदम प्युअर सेन्सेसमध्ये असतो, प्युअर सेन्सेसमध्ये तो प्रथम अवस्थेमध्ये असतो. आता द्वितीय अवस्थेमध्ये काय होतं, मध्याच्या द्वितीय अवस्थेमध्ये ओजमध्ये थोडी विकृती वगैरे निर्माण होते. हा द्वितीय अवस्थेमध्ये मध्य काय करतो, ओझाचा काय करतो, थोडा घात करतो बरं का. त्यामुळे शरीरातला ओझ जर कमी होतो, त्यामध्ये या अवस्थेमध्ये काही स्मृती ठीक असून कधी स्मृती या नाश वगैरे होतो. म्हणजे काय होतं, यामध्ये स्मृती काही वेळा ठीक असते, पण काय होतं स्मृतीचा वगैरे काय होतं, स्मृतीचा नाश वगैरे होतो. त्यानंतर व्यक्ती नीट बोलू शकत नाही, यामध्ये थोडा बोबडा वगैरे बोलायला लागतो. तर काय म्हणतं, बोलण्यामध्ये काय होतं, उचित अनुचित ज्ञान वगैरे नसणे, त्यामध्ये काय बोलतो त्याला काही कळत नाही, कुठं कोणाला काही बोलतो, एखाद्याला गाठलं त्याला शिवाय द्याला, एखाद्याला गाठलं काही बोलला, असं उचित अनुचित वगैरे बोलत असतो. समजलं, तर व्यक्तीचं खानपान वगैरे व्यवहार वगैरे सगळे उचित अनुचितच्या वेगानुसार विवेकानुसार वगैरे चालतात. म्हणजे त्याचे काय होतं, जशी त्याची कंडिशन असेल त्या कंडिशननुसार त्याचं खाणं, बोलणं, चालणं, त्यानुसार हा कसा सापावणे चलतो, डुलत हसत खेळत उड्या मारत, त्याला 2 लोक सांभाळायला असतात, त्या सेकंड कंडिशनमध्ये असतं. समजलं ना, तर सेकंड कंडिशनमध्ये कबीर सिंग होणे हालात बरं का. मग त्याला कळतच नाही तो काय करायला, कुठं चालला, काय बोलायला, कोणाला काय करायला, रागवायला लागला, काही करायला, त्याची स्मृती वगैरे जागर नसते, त्याने काय केलं काय नाही त्याला आठवत नाही वगैरे. आणि जरी स्मृती जरी चांगली असली तर ते अधूनमधून काय होती, कमी जास्त वगैरे होत राहते, पण यामध्ये ओझ्याचा विकृती होते, ध्यानात ठेवा. आता तिसरी कंडिशन, डायरेक्ट म्हणत हा माणूस शाट झाला म्हणजे काय बघा, की मध्याच्या तृतीय अवस्थेमध्ये विशेष रूपाने ओझ्याच्या विघात वगैरे होतो. या अवस्थेमध्ये व्यक्ती मूर्छित झाल्याप्रमाणे दिसतो आणि येऊन तो कोणाला पूर्णपणे ओळखू शकत नाही. मेनली ह्यामध्ये तृतीय अवस्थेमध्ये ओझ्याचा काय होतो, विघात होतो, नाश होतो. ह्यामध्ये खूप साऱ्या रूपाने विशेष रूपाने ओझ्याचा नाश होतो. या अवस्थेमध्ये जो काही माणूस मूर्छित होतो, म्हणजे चक्कर म्हणजे मूर्छित होतो, म्हणजे काय त्याला सुधारतच नाही बाबा, शॅट होतो, काहीच कळत नाही काय चाललं काय नाही. त्याच्यापुढे कोणी जरी आलं तर पूर्णपणे तो काय होतो, कोणाला ओळखू शकत सुद्धा नाही. तो एकदम म्हणजे ते स्टेजमध्येच नसतो, त्याची प्युअर जी काही कॉन्शियसनेस असते ती पूर्ण गेलेली असते. अशा व्यक्ती मृत्यूच्या पण व्यतिरिक्त काय म्हटलंय की निकृष्ट कष्टप्रद स्थितीला प्राप्त होतो. म्हणजे यामध्ये काय होतं, की जो काही व्यक्ती तो काय करतो, की जो काही मृत्यूच्या पण व्यतिरिक्त वगैरे हा कसा असतो, की निकृष्ट आणि कष्टप्रद म्हणजे एकदम कसा पण कष्टप्रद म्हटलं निकृष्ट एकदम घाणच्या घाण काय होतं स्थितीला असा तो प्राप्त होतो. जसं की काय म्हटलं तुम्हाला सुधरतच नाही बा, कुठं पडतो, नालीजवळ पडतो, काही पडतो, त्याला सुधरत नाही, कोणी काय आलंय काय नाही, कोणी अंगार पाणी मारून चाललंय का, कोणी लात घालून चाललंय का, कोणी काय चाललंय, तर त्या तृतीय अवस्थेमध्ये त्या माणसाला काही कळत नाही. समजलं, तर अशा प्रकारे प्रथम अवस्था, द्वितीय अवस्था आणि तृतीय अवस्था हे 3 अवस्था असतात. त्यानंतर आता बघा, हे झालं आपलं मध्य आणि मध्याच्या अवस्था. तुम्हाला सेपरेट एसी घेऊन की मध्याची परिभाषा लिहा, मध्याची गुण लिहा आणि मध्याच्या 3 अवस्था लिहा. हा क्वेश्चन खूप वेळेस भरलेला बरं का, मध्याच्या अवस्था लिहा हा आणि त्यानंतर अल्कोहोलिझम वगैरे आहे ना, अल्कोहोलिझमचे 3 स्टेजेस वगैरे, तर हा एकच आहे बरं का. त्यामध्ये तुम्ही आयुर्वेदिक हे लिहू शकता, मॉडर्नला आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. आता बघा मध्यात्य, आता ही खूप महत्त्वाचं आपल्यासाठी, हा सेपरेट तुम्हाला हे शिकवू शकतो. मध्यात्य, आता मध्यात्य म्हणजे काय बघा, अधिक प्रमाणात मद्य घेतलं तर उत्पन्न होणारे जे काही रोग आला तर मध्यात्य असं म्हटलं जातं. म्हणजे अधिक प्रमाणात जर दारू वगैरे सेवन केलं तर त्यामुळे जे काही उत्पन्न होणारा जो काही डिसीज आहे त्याला आपण मध्यात्य असं म्हणतात. यामध्ये सामान्य लक्षण काय म्हटलं बघा, सामान्य लक्षणं तेषा प्रमोह हृदयव्यथा विनभेद प्रथम तृष्णा सौम्य आग्नेय ज्वर आरुच्य ज्वर शिर पार्श्व अस्ति रूक कंपोह मर्मभेद त्रिकग्रह उरविबंध तिमिर कासश्वास प्रजागर स्वेद अतिमात्रम विष्टंभ शौतु चित्तविभ्रम प्रलाप छर्दी उत्क्लेश भ्रमो द्वय स्वप्न दर्शनम. तर काय म्हटलं बघा, यामध्ये तर विविध यामध्ये काय सामान्य लक्षण दिले, ह्यामध्ये तुम्हाला श्लोक ध्यानात राहत असलं ध्यानात ठेवा, नाही तर खाली याचे डायरेक्ट काय लक्षण वगैरे म्हटले की जे काही सामान्य लक्षण जे म्हटले मध्यातचे ध्यानात ठेवा. त्यामध्ये अज्ञान असतो, त्यानंतर मलभेद, कास श्वास वमन, त्यानंतर दुई स्वप्न म्हणजे एकदम काय होणं, दुई स्वप्न म्हणजे एक प्रकारे की भयानक स्वप्न वगैरे पडणं, सतत तहान लागणं, रात्री झोप नाही
येणे, अतिश्वेत त्यानंतर शोथ वगैरे होणे उत्पन्न, मर्मभेद वगैरे, त्या सौम्य एवं आग्नेय ज्वर वगैरे येणे, आरुची वगैरे येणे, त्यानंतर वायू आवरत होणं, चित्तविभ्रम होणं, प्रलाप, भ्रम, कंपन, उत्क्लेश आणि डोळ्यापुढे अंधारी वगैरे येणे. तर हे सगळे काय सिम्पटम वगैरे काय सामान्य लक्षणं सिम्पटम्स काय जे मध्याताचे आहेत. तर इथं त्यानंतर मग इथं एक अक्षर राहिलं आहे, मी करेक्शन करतो, अंधारी येणे. समजलं. तर अशा प्रकारे होतं. त्यानंतर आता बघा भेद. आता भेदमध्ये वातज जे काही मदत, पित्तज मदत, कफज मदत आणि सन्निपातज मदत, हे जे चार याचे भेद आहे. वातज, पित्तज, कफज आणि सन्निपातज म्हणजे सगळ्यांचा कॉमन वगैरे. समजलं. तर सगळ्याचे सिम्पटम असणार. आता वातजमध्ये वातज लक्षणे हिका, पार्श्वशूल, शिरकंप, श्वास, निद्रानाश आणि बहुप्रलाप हे काय वातज लक्षण झाले. पित्तजमध्ये काय ना जे पित्तज लक्षणे तृष्णा, दाह, ज्वर, अतिसार, मूर्छा, विभ्रम, हरितवर्ण आणि स्वेद हे काय पित्तज लक्षण झाले. कफज मदतमध्ये जे कफज लक्षणे अरुची, वमन, उल्हास, शीतता, गौरव आणि तंद्र हे काय कफज लक्षण झाले. आणि सन्निपातज मदतमध्ये तिन्ही दोष जे काय सन्निपातिक लक्षणे म्हणजे काय म्हटलं सन्निपातिक वगैरे म्हणजे काय म्हटलं की मेनली जे काही सम्मिलित म्हटलं किंवा सन्निपातिक म्हणायचं. तर सम्मिलित म्हटलंय पण सन्निपातिक म्हणजे कॉमन लक्षणे तिघांचे पण कॉमन. यामध्ये हिक्का घ्या, पार्श्वशूल घ्या, तृष्णा, ज्वर, आरुची, वमन ही कॉमन सिम्पटम तुम्ही ह्या तिघांमध्ये सन्निपातमध्ये ह्यामध्ये मांडायचे आहे. समजलं. तर अशा प्रकारे भेद वगैरे होते आणि त्याचे लक्षणं. त्यानंतर आता बघा जो काही मध्यात्यावरची चिकित्सा, यामध्ये सामान्य चिकित्सा असते आणि विशिष्ट चिकित्सा असते. आता सामान्य चिकित्सा म्हणजे दोषा अनुरूप चिकित्सा म्हणजे दोषानुसार आपल्या चिकित्सा करायची. दुग्धाचा प्रयोग करायचा, मद्याचा प्रयोग करायचा आणि हर्षण क्रिया हे बघा ध्यानात ठेवा. दोषानुसार चिकित्सा केली, त्यानंतर आपण दूध द्यायचं, मद्य द्यायचं आणि हर्षण चिकित्सा. आता काय जण सर येडे आहे का बघा तुम्ही काही म्हणले दारूच्या चिकित्सेसाठी दारू द्यायची. अरे बाळा आहे तसं बघ ना. मद्यप्रयोग, त्यानंतर हर्षण म्हणजे त्यांना काय करायचं एक प्रकारे हर्ष आनंदित वगैरे करायचं त्यानं. आणि काय जर दुग्ध वगैरे ठीक आहे बा दुग्ध वगैरे देऊ शकतो, पण सर मद्य वगैरे काही तर वेगळं पुढं पाहणार आहे बाळा समजून येतो ना. दोषानुसार चिकित्सा कॉमन करतो आपण, दुग्ध प्रयोग करतो, मद्य प्रयोग करतो आणि हर्षण चिकित्सा हे सामान्य चिकित्सामध्ये झाली. विशेष चिकित्सामध्ये वातज, पित्त, कफज आणि सन्निपातित मदतीचे चिकित्सा आपण यामध्ये करणार आहे. आता दोषानुसार चिकित्सा बघा काय म्हटलंय तर सगळे मदत्य त्रिदोषजन्य असतात. जेवढे काही मदत्याचे कंडिशन असतात हे सगळे त्रिदोषजन्य असतात. त्यामध्ये तिन्ही दोष असतात, परंतु जे दोष अधिक प्रमाणात असतात म्हणजे अधिक प्रमाणात वगैरे पाहायला मिळतं तर आढळून येईल त्या दोषाची आपल्याला चिकित्सा करायला लागते. आता मेनली वातज जरी मदत्य असला त्यामध्ये पित्त सुद्धा असतो, कफज जरी असतो. आता वातज का पडतं कारण की मोस्ट ऑफ दी समजा 80% वातज यामध्ये गुण पाहायला मिळतात, 10% पित्ताचे आणि 10% कफज पाहायला मिळतात. पण मोस्ट ऑफ दी कायचे वातज आहे ना, म्हणून त्याला वातज आपण मदत्य म्हणतो. ज्या दोषाचे अधिक प्रमाण त्यामध्ये असेल तर त्यानुसार आपण त्याची चिकित्सा करत असतो. ही झाली दोषानुसार चिकित्सा. त्यानंतर मध्यप्रयोग. आता बघा मध्यप्रयोग काय होतं, मद्यामुळे विकृत झालेल्या जे काही दोषापासून स्रोत थांबलेले वायू, शिर, अस्थि एवं संधीमध्ये तीव्र वेदना वगैरे उत्पन्न करतात. म्हणजे मद्यामुळे जे काही विकृत झालेले काही दोष असतात त्यामुळे जे काही शिर म्हणा, अस्थि म्हणा किंवा संधी म्हणा ह्यांच्यामध्ये काही तीव्र वेदना होत असतात. तर अशामध्ये काय करायचं, दोषाचे काय म्हटलंय विषंदनार्थ अन्य आम्लद्रव्यांचा रहता सुद्धा ते व्यवयी उष्ण असल्यास त्या व्यक्तीसाठी मद्यपान ते उचित केले. मेनली काय होतं अशा कंडिशनमध्ये काय म्हटलंय जे काही विषंदनार्थ म्हणजे काय म्हटलंय अन्य जे काही आम्लद्रव्य वगैरे असेल विषंदनार्थ आणि काही द्रव्य असतात त्यांच्यामध्ये उष्ण, तीक्ष्ण हे जे काही गुण असतात त्यानंतर हे जे काही गुण आहे आणि त्यासोबत व्यवहाय वगैरे गुण आहेत हे गुणाचे जे काही मद्य असेल ते विद्य काय करायचं त्या व्यक्तीसाठी प्यायला वगैरे द्यायचं. त्याने काय होतं ते जे काही स्रोतावरत वगैरे स्रोतावर वगैरे झाला आहे तर स्रोतावरत काय होतो दूर वगैरे होतो आणि स्रोतसच मोकळे होतात. समजलं. त्यानंतर बघा दुग्धप्रयोग काय म्हटलंय तर विभिन्न चिकित्सामुळे कफाचे क्षीण होऊन काय होतं झाल्यावर मद्यापासून विदग्ध रोगीसाठी ज्याचप्रमाणे दुग्धप्रयोग लाभकर असतो. जसं की काय म्हटलं ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याच्या तापेमुळे म्हणजे काय तापामुळे संतप्त वृक्षासाठी वर्षा वगैरे लाभकर असते. मेनली काय म्हटलं बघा विभिन्न काय होतं चिकित्सामुळे काय होतं कफाचे काय होतं बॉडीमधला कफ काय होतो कमी होतो. आता शरीरामध्ये कफ झाल्यावर काय करतो तर मद्यापासून आपण काय होतं विदग्ध रोग असेल जे मद्यापासून विदग्ध झाला असा रोग आहे त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण काय करायचं आहे शरीरात कफ वगैरे नॉर्मली मेंटेन राहावं त्यासाठी आपण त्याला दूध देतो. जसं काय म्हटलंय ग्रीष्म ऋतू म्हणजे एकदम कडकडीच्या उन्हाळ्यामध्ये काय होतं ऊन खूप पडतं पाऊस नसतं त्यामुळे पाणी जे काही वृक्ष असतं ते कसं होतं पाण्यानं संतप्त होतं त्याला पाणी वगैरे पाहिजे असतं खूप तहान लागते. मग त्याला जशी वर्षा ऋतूची जशी गरज असते म्हणजे वर्षा पावसाची गरज असते त्याप्रमाणे जो काही विदग्ध रोगी आहे जो मद्यापासून विदग्ध रोगी झाला आहे तर त्याला जे शरीरामध्ये कफ वगैरे कमी झाला आहे त्याच्यासाठी त्याला दुधाचा प्रयोग केला गेला पाहिजे. समजलं. त्यानंतर हर्षण क्रियामध्ये काय म्हटलंय मद्यसेवनामुळे मनामध्ये शोक आणि शरीरामध्ये जे काही उपघात वगैरे झाला आहे म्हणजे मेनली काय म्हटलंय की जो काही मद्यसेवनामुळे मनामध्ये शोक येतो आणि शरीरामध्ये उपघात म्हणजे एक प्रकारे आघात वगैरे म्हणा तर शरीरामध्ये जो काही आघात वगैरे होतो त्या कारणामुळे काय होतं की मनामध्ये हर्ष उत्पन्न करणारी क्रिया आवश्यक असते. मद्यामुळे काय होतं की माणूस बघा ना तुम्ही खूप डिप्रेस होऊन जातो कधी कधी रडतो जोरजोरात ओरडतो कोणाला काही बोलतो त्याला जुन्या आठवणी ध्यानात येतात आणि शरीरामध्ये काय होतं एक प्रकारे त्याचा ओझ्याचा विकृती होतो ना म्हणजे ओझ्याचा नाश होतो. तर त्या कारणामुळे त्याला मनामध्ये हर्ष उत्पन्न करणारी क्रिया गरजेची असते. जसं की स्वच्छ सुंदर अनुपान द्यायचं त्याला एकदम खाणं छान मस्तपैकी खायला प्यायला द्यायचं हास्य त्याला
त्याला हसू घालायचं, गीत वगैरे एवं कथा वगैरे त्याला ऐकू घालायच्या, तर इत्यादी काय जे काही व्यवस्था असेल तर हे सगळे हर्षण क्रियेच्या अंडर येतात, ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा विशिष्ट चिकित्सा, तर वाताज जे काही वाताज असेल त्यामध्ये चुक्र, मरीचं, अद्रक, त्यानंतर आजवण, इथं कुष्ठ, या सगळ्यांच्या संभाग चूर्ण वगैरे करायचं, मद्यासोबत ते काय करायचं, सोवरचन लवण मिक्स करायचं आणि ते टाकून पेशंटला द्यायचं. जर पित्तच असेल त्यामध्ये काय कमरक, खजूर, त्यानंतर काय म्हटलं मनुका, फालसा, अनार, हे जे काय असेल हे मद्यसोबत काय करायचं एवं थंड झाल्यास सत्तू वगैरे करायचं एवं साखरसोबत काय करायचं मिक्स करून द्यायचं. आणि पित्त हे कपस्थानमध्ये गेल्यास इक्षुरस म्हणजे आपलं उसाचा रस सोबत काय करायचं आखंड पान करून वमन करायला वगैरे सांगितलं आहे, ध्यानात ठेवा. म्हणजे यामध्ये कमरक, खजूर, मनुका, फालसा, अनार हे जे काय असेल हे मद्यासोबत काय करायचं थंड वगैरे झालं तर मद्यासोबत थंड वगैरे झालं म्हणजे छानपैकी दारू वगैरे घ्यायची, त्यामध्ये कमरक, खजूर, मनुका, फालसा, अनार वगैरे जे आहेत ना, डाळिंब वगैरे म्हटले तर चांगलं टाकायचं. जे जसं आपण कॉकटेल वगैरे म्हणतो ना, तो मस्तपैकी दारूमध्ये चांगल्या प्रकारे फळं वगैरे कापून टाकतात त्याप्रमाणे टाकायचं. आणि त्यासोबत हे झालं आपलं थंड झाल्याचं घ्यायचं, त्यासोबत सत्तू असेल सत्तूमध्ये साखर वगैरे टाकायची त्यासोबत देऊ शकतो. किंवा पित्त हे जर कफामध्ये जर पित्त कपस्थानमध्ये गेलं, कपस्थान म्हणजे संधी ठिकाणी वगैरे असं ठिकाणी पित्त जर गेलं तर त्या ठिकाणी आपण उसाचा रस सोबत त्याला आकंठ पान वगैरे करायला लावू शकतो. आणि वमन करायला पाहिजे. वमन म्हणजे काय उलटी वगैरे काढून ते बाहेर काढायचं, समजा मग ते बॉडीच्या बाहेर पित्त वगैरे पडतं. त्यानंतर कफजमध्ये काय म्हटलं बघा, कंदुरू तथा वेतसफलचे क्वात वगैरे मद्यासोबत द्यायचे. कंदुरू आणि वेतसफल तर हे जे काही वनस्पती याचे क्वात काय द्यायचे मद्यासोबत द्यायचे. आणि त्यानंतर वमन वगैरे करायचं सांगितलं. त्यानंतर काय तत्पश्चात जंगली पशु आणि पक्षीचा मांसरस तिक्त कटू रसासोबत आपल्याला द्यायचं सांगितलं त्या पेशंटला. त्यानंतर काय म्हटलं दुरालाभा अतिरिक्त तिक्त आणि पिंपल्यादी जे काही कटुद्रव्यांसोबत मूगचा यूश वगैरे द्यावा. म्हणजे काय म्हटलं दुरालाभा आधी जे काही आधी आहे वनस्पती त्यासोबत तिक्त आणि पिंपल्यादी जे काही कटुद्रव्य त्यांच्यासोबत मूगचा यूश वगैरे आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर सन्निपातच जे काही आता रोगी असेल म्हणजे पेशंट असेल त्यामध्ये मदत त्यामध्ये त्रिदोषज्ञ आपण त्यामध्ये चिकित्सा देऊ शकतो. तर अशा प्रकारे हा आपला चॅप्टरचा एक लेक्चर इथं झालं आहे. आपण एकमध्ये थांबूया. यामध्ये आयुर्वेदिक कन्सेप्ट क्लिअर केले आपण. सबस्टन्स ऑफ अब्यूज यामध्ये मद्य आपण मद्यविष वगैरे पाहिलं, मद्याची परिभाषा, मद्याचे गुण ह्यामध्ये ध्यानात ठेवा. शाट झाला माणूस कशा प्रकारे असतो. मद्याची अवस्था एकदम सिंपल सांगितली, प्रथम अवस्था, सेकंड अवस्था, थर्ड अवस्था. पहिल्या अवस्थेत माणूस कसा नॉर्मल असतो, सेकंड अवस्थेमध्ये थोडा मॉडरेट होतो आणि थर्ड अवस्थेमध्ये काय होतो शॅट होऊन जातो. शॅट होऊन जातो. शॅट माणसाला काहीच कळत नाही, शॅट होऊन जातो, समजलं. अशा प्रकारे 3 अवस्था ते होते. त्यानंतर मध्याताची अवस्था परिभाषा ध्यानात ठेवा, सामान्य लक्षण ध्यानात ठेवा, त्याचे भेद वगैरे ध्यानात ठेवा. त्यांची चिकित्सा सामान्य नाव जरी तुम्हाला ध्यानात राहिले, ह्यामधलं कंटेंट जरी नाही ध्यानात राहिलं तर नाव तुम्हाला सफिशियंट ध्यानात ठेवा. असं लिहू शकतात की दोषानुसार आपण चिकित्सा करतो. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय करतो दुग्धाचा प्रयोग करतो, मद्याचा प्रयोग करतो, हर्षण क्रिया करतो. ही आपल्याला नावं महत्त्वाची बरं का. यामध्ये तुम्हाला डाटा ध्यानात राहून आणू यामधले नावं तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. त्यानंतर विशिष्ट चिकित्सामध्ये वातज, पित्तज, कफज आणि सन्निपातज आपण अशा प्रकारे दोषानुरूप जे काही विशिष्ट चिकित्सा सुद्धा करतो तो समजलं. तर अशा प्रकारे एक लेक्चर झालं. त्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये आपण अल्कोहोलिझम वगैरे पाहूया. तर भेटू आता पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद.